लाडक्या बहिणींनो नमस्कार. लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. आता यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणी पात्र केल्या जाणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र केल्या जातील, या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पैसे कोणत्या तारखेला हे पैसे जमा केले जातील, कधीपर्यंत हे पैसे जमा केले जातील, या संदर्भात सुद्धा थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आता हे पैसे तुमच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत. ज्या पद्धतीने आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही योजना चालू करण्यात आली होती, विलक्षणपूर्वी ही योजना चालू करण्यात आली होती आणि महिलेच्या खात्यावर जवळपास डीपीटी अंतर्गत 7,500 रुपये जमा करण्यात आले होते. यामध्ये आतापर्यंत या महिलेच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. अशा महिलेच्या खात्यावर आता परत 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. ज्या पद्धतीने मागचे काही व्हिडिओ आले होते, काही माहिती आल्या होत्या, अशा व्हिडिओच्या माध्यमातून काही सांगण्यात आलं होतं, म्हणजे बऱ्याच महिला यामध्ये नापात्र केले जातील अशा पद्धतीची माहिती समोर येत होती. परंतु ज्या महिलेचे आता डीपीटी अंतर्गत खाते जोडलेले आहेत, ज्या महिलेला आतापर्यंत 1,500 रुपये म्हणजे 7,500 रुपये मिळालेले आहेत, अशा सर्व महिलेच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन जी आर करण्यात आलेला नाही, त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा फेरबदल करण्यात आलेला नाही किंवा कोणत्याच प्रकारच्या त्रुट्या काढण्यात आलेल्या नाही. सरसकट ज्या पद्धतीने आपल्याला पहिल्यापासून सुरुवातीला आपल्याला काही 1,500 रुपयाचा हप्ता मिळाला होता, ज्या महिलेच्या खात्यावर 7,500 रुपये जमा करण्यात आले होते, अशा महिला यामध्ये पूर्णपणे पात्र करण्यात आलेले आणि त्या महिलेच्या खात्यावर हे परत 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. आता परत विधानसभा झालेली आहे, हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आणि मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ती निधी लागणार आहे, त्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून त्या निधीची पूर्तता करण्यात आलेली आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये यामध्ये एक महत्त्वाचा विषय घेण्यात आला होता, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत 25 तारखेला, 26 तारखेला आणि 27 तारखेला. या 3 दिवस सलग महिलेच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. महिलेच्या खात्यावर 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा केला जाणार आहे. ज्या पद्धतीने सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की 2,100 रुपयाचा हप्ता आम्ही देऊ, परंतु आता सध्या तरी 1,500 रुपयाचा हप्ता जमा केला जाणार आहे. पुढील काही नवीन अपडेट आल्यानंतर आपण त्या अपडेटच्या संदर्भात सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मैत्रिणींनो, नक्की चॅनलवर नवीन असाल, माझ्या लाडक्या बहिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट हे मिळत राहतील. या साईडला एक बेल बटन दिसेल, या साईडला एक घंटीचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका आणि या साईडला एक थंबचं बटन दिसेल, याच्यावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका.